तुम्ही आता समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत असतात. हा विभाग नेमकं काय करतो? जसं आपण सिव्हिल सर्व्हिससाठी प्रयत्न करतो तर त्याच्याकरता आपला राज्यसेवा असेल, UPSC त्याचा एक सिलेबस आहे प्रॉपरली, तसं याचं वेगळं सिलेबस असतं. त्या मुलाखतीच्या कॅन्डिडेट्सला आपण जे आहे तर काय सजेशन द्याल बरं, की काय करायला पाहिजे? कारण 6-7ला त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत ग्रुप बीचे. लीड समजा जे आहे कमी आहे खूप, म्हणजे असा एक कॅन्डिडेट पण भेटला होता की मला लीड खूप कमी आहे, चान्सेस नाहीच आहे, सो मग मी काही डील हे करत नाही. अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल? सिनियरिटीनुसार प्रमोशन, मेरिट बेस्ड प्रमोशन असं पण होतं का बरं सिस्टीममध्ये, किंवा त्याच्यासाठी काही निकष आहेत का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्पॉटकास्टमध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अमोल भालके यांना. डॉक्टर अमोल भालके हे समाज कल्याण अधिकारी आहेत आणि गेल्या एका दशकाचा म्हणजे जवळपास 10 वर्षांचा त्यापेक्षा अधिक अनुभव त्यांना समाज कल्याण विभागामध्ये काम करण्याचा आहे. त्यांच्याकडून आपण समाज कल्याणबद्दल आणि ओव्हरऑल इतर बाबींबद्दल पण जे आहे तर ते जाणून घेणार आहोत. आणि आता सध्या समाज कल्याणचे इंटरव्ह्यूसुद्धा सुरू आहेत, त्या योगायोगानेच आमची भेट झाली होती. तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. मग डॉक्टर अमोल, तुम्ही आता समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत असतात. हा विभाग नेमकं काय करतो? आम्हाला या विभागाबद्दल थोडी माहिती जी आहे तर ती द्या. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी गेल्या 10 वर्षापासून समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत आहे. समाज कल्याण विभागाबद्दल सांगायचं तर समाज कल्याणचा बेस हा घटनेचा कलम 46 वर आधारित आहे, की जे SC ST किंवा जे आर्थिक दुर्बल घटक असतील त्यांच्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठीच्या योजना राबवायच्या, की जेणेकरून त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक असेल तर त्या बेसवरून त्यांचं अपलिफ्टमेंट होईल, असा हा बेस आहे समाज कल्याणचा. तसा जर पूर्ण बघितलं तर DPSP मध्ये जेवढे कलम येतील ते सर्वांचं इम्प्लिमेंटेशन करणं हा त्याचा व्हास्टमध्ये उद्देश म्हणता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये तर समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत 2 प्रकार पडतात. एक स्टेटच्या अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ऑफिस, ते जिल्हा लेवलवर असतं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये पण एक समाज कल्याण विभाग म्हणून असतो. तर मेन जास्तीत जास्त योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जातात. त्याच्यामध्ये मग शासकीय निवासी शाळा असतील, शासकीय वसतिगृह असतील, जे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला शासकीय वसतिगृह बघायला मिळतील. बरोबर. त्याच्यानंतर महाविद्यालयांमध्ये ज्या शिष्यवृत्तीच्या योजना राबवल्या जातात त्या पण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फतच राबवल्या जातात. त्याच्यानंतर समाज विकास योजनेच्या अंतर्गत बऱ्याच योजना आहेत. त्याच्यामध्ये 1-2 योजना तुम्हाला सांगतो, की जे शेतकऱ्यांशी रिलेटेड एक योजना आहे, की जे भूमिहीन शेतकरी असतील, की ज्यांना शेतमजूर असतील पण भूमिहीन आहेत, त्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना म्हणून आहे, की त्यांना शेती करण्यासाठी 2 एकर बागायती किंवा 4 एकर कोरडवाहू जमीन समाज कल्याण विभागामार्फत दिली जाते. त्याच्यानंतर समाज विकास योजनेच्या अंतर्गत जे बचत गट असतील, की जे शेतमजूर वगैरे करतात, तर मग त्यांना त्यांची थोडी शेती जी असते ती करण्यासाठी ट्रॅक्टर जर घेतलं त्यांनी तर त्याला सबसिडी पण दिली जाते. किंवा जे काही चर्मकार समाजामधील व्यक्ती असतील त्यांना त्यांचं व्यवसाय करण्यासाठी गट स्टॉलही समाज कल्याण विभागामार्फत सबसिडीद्वारे प्रोव्हाइड केल्या जातात. आता जे बजेटमध्ये पण बघा की चर्मकार समुदाय आणि ओव्हरऑल जे आहे की लेदर फुटवेअर त्याच्यासाठी पण चांगलं प्रोव्हिजन केलेलं आहे बघा. आता 1 फेब्रुवारीला जे बजेट आपण बघितलेलं आहे. मुळात आता तुम्ही आम्हाला सांगितलं की याच्यात विभागाअंतर्गत कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन आहे किंवा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आता एखाद्या व्यक्तीला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर मग त्यासाठी काय प्रोसेस असते बरं? त्यासाठी बऱ्याच योजना ऑनलाईन पण आलेल्या आहेत आता किंवा आपण त्या जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलवर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ऑफिस आहे किंवा जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याणचा विभाग आहे. आपण प्रत्यक्ष जाऊन त्या समाज कल्याण विभाग किंवा जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला भेट जरी दिली तर तिथं तुम्हाला पूर्ण योजनेची डिटेल माहिती दिली जाईल. त्या संबंधित जर टेबलच्या अधिकाऱ्यांना भेटले तुम्ही तर ती माहिती पूर्ण दिली जाईल. आणि समाज कल्याणची SJSY साईट पण आहे, त्या साईटवरही आपल्याला बऱ्याच योजनांची माहिती डिटेल मिळेल. बरोबर. आता भारतासारख्या वेलफेअर कंट्रीमध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांचं आउटपुट जे आहे ते खूप मॅटर करतं. आपल्याला बऱ्याचदा असं दिसून येतं की भरपूर योजना आपण राबवतो पण त्याचं इम्प्लिमेंटेशन काही प्रॉपरली होत नाही, किंवा त्याच्यातून जे आउटकम आपल्याला मिळालं पाहिजे आपण जेवढे त्याच्यात इनपुट टाकतोय तर ते काही होताना दिसत नाही. काय कारणं वाटतात बरं तुम्हाला? कारण याच्यात बरेच आहेत. की पहिलं तर कारण असतं की आपली जी योजना येते तर ती शेवटच्या माणसापर्यंत पहिली गोष्ट पोहोचली जात नाही लवकर. बऱ्याच वेळानंतर मग ती माउथ टू माउथ असेल अशी पब्लिसिटी होत जाते, किंवा काही कारण असतात की काही ठिकाणी अधिकारी लोकांचंही थोडंसं दुर्लक्ष वगैरे होऊ शकतं, असं पण एक कारण असू शकतं. आणि काही ठिकाणी लोकांनाही तेवढा अवेअरनेस नसतो, शिक्षण नसल्यामुळे बराच अवेअरनेस नसल्यामुळं त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
पण मी जिथं काम करतोय सध्या तिथले जे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे सर म्हणून आहे, ते स्वतः खूप एवढे ऍक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळं ते बाकी पूर्ण जे ऑफिसचा स्टाफ आहे तो पण तेवढाच ऍक्टिव्ह झालेला आहे. त्याच्यामुळं सोशल मीडिया असेल, सध्याचं जे फास्ट सर्वांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे, तो सोशल मीडियामार्फत पण आम्ही त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जे प्रत्येक घरातला मुलगा एकतरी शाळेत असतोच, तर मग शाळेमार्फतही त्या योजना मुलांमार्फत त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयोग केलेला आहे. तर त्याचाही बराच चांगला इफेक्ट जाणवलेला आहे की बऱ्याच लोकांपर्यंत त्या योजना गेलेल्या आहेत. किंवा काही NGO असतील किंवा ग्रामपंचायत मार्फत असतील की त्यांच्या ग्रामसभेत जाऊन ते योजनाचं जर तिथं सांगितलं तर ती योजना इफेक्टिव्हली प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत जाऊ शकते आणि तो माणूस त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आता तुम्ही जर सांगितलं की असे नंबर ऑफ रिझन्स आहेत त्याच्यासाठी की त्या शेवटच्या घटकापर्यंत आपण का जात नाही. आता याच्यामध्ये एक मुद्दा जो होता की बऱ्याचदा अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होणं किंवा आपली जी शासकीय व्यवस्था आहे त्या शासकीय व्यवस्थेकडून आपल्याला जे आहे अपेक्षित जे आहे प्रतिसाद मिळत नाही बऱ्याचदा. असं जर एखाद्या व्यक्तीबरोबर झालं तर त्याच्यासाठी काही दुसरं चॅनल असतं का बरं इथं? शक्यतो तसं जर आपण प्रत्यक्ष जर व्यक्ती जर गेली आणि डॉक्युमेंटेशन त्या सुरुवातीला आपण जाऊन तिथं ज्या योजनेची माहिती पूर्ण जर घेतली आणि डॉक्युमेंटेशन आपल्याला काय काय लागणार आहे ते जर आपले क्लिअर असेल तर शक्यतो तशी वेळ येतच नाही की डॉक्युमेंटेशन पूर्ण आहे व्यवस्थित, आपल्याला माहिती आहे आपण फॉर्मही व्यवस्थित पूर्ण भरलेला आहे, तर ती शक्यतो वेळ येत नाही. मॅक्झिमम असे कोणत्या कंडिशनमध्ये होतं की जर एखादी योजना ऑनलाईन असेल तर ऑनलाईन भरण्यात अडचणी येऊ शकतात आणि किंवा बऱ्याच जे ग्रामीण भागातल्या लोकांना अजून ऑनलाईनचं किंवा ॲपद्वारे किंवा साईटद्वारे ते फॉर्म भरणं थोडंसं अडचणीचं येतं, तर तिथं अशा अडचणी येऊ शकतात. पण प्रत्यक्ष भेटून जेव्हा अधिकाऱ्यांशी भेटून किंवा त्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जर आपण ती योजनेची माहिती घेऊन जर फॉर्म भरला तर शक्यतो अशी अडचणी येत नाही. बरोबर. सो नागरिक सजग असणं फार गरजेचं आहे याच्यासाठी, बरोबर. आणि कागदपत्रांची जी पूर्तता आहे ती पण खूप प्रॉपरली होणं अपेक्षित आहे. समजा आता बहुतांशी जे आहे की म्हणजे आज आपली जी भेट झालेली आहे ती समाज कल्याणचे जे काही आता इंटरव्ह्यू सुरू आहेत समजा स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये, त्यामुळे आपण जे आहे तर ते भेटलो. मुळात बघा विद्यार्थी मित्रांनो की समाज कल्याण हा जो विभाग आहे याच्यामध्ये आता ग्रुप बीचे जे आहेत ते इंटरव्ह्यू आपण कंडक्ट करतोय आणि ग्रुप ए जे आहे त्याच्या डेट्स यायच्या आहेत समजा किंवा तो रिझल्ट आणि त्या सगळ्या गोष्टी. तर समाज कल्याण हा जो विभाग आहे याच्यामध्ये नोकरीच्या कुठल्या कुठल्या संधी आज उपलब्ध आहेत परत? बरोबर. समाज कल्याणमध्ये बरेच वेगवेगळे पद आहेत. त्याच्यामध्ये सध्या जर आपण बघितलं तर ग्रुप बीची सध्या इंटरव्ह्यूची डेटचं इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे. ग्रुप एची प्रिलिमिनरी एक्झाम झालेली आहे, त्याचा रिझल्ट वगैरे येऊन त्याचेही इंटरव्ह्यू वगैरे सुरू होतील काही दिवसांमध्ये. आणि ग्रुप सी साठी पण ॲड आलेली आहे, त्याची डेट वगैरे परीक्षेची अजून काही डिक्लेअर झालेली नाही. पण ग्रुप सी मध्ये पण क्लेरिकल लेवलचे असेल किंवा निरीक्षक लेवलचे असेल किंवा कार्यालय अधीक्षक लेवलचे असेल असे बरेच पद रिक्त आहेत, कारण की बऱ्याच दिवसानंतर ही ॲड आलेली आहे. तर असे बरेच पद मोठी ॲड निघलेली आहे यावेळेस. तर ते हे सगळे पद एक चांगल्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करण्यासाठी सध्या ॲड आलेली आहे. सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त फॉर्म भरून जास्तीत जास्त प्रयत्न करा की ही एक्झाम क्लिअर होऊन समाज कल्याण विभागामध्ये आपल्याला कार्य करण्याची संधी मिळाली पाहिजे. याच्यासाठी विशेष काय तयारी करावी लागते बरं? जर आपल्याला समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत व्हायचं आहे त्याच्यासाठी ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, जसं आपण सिव्हिल सर्व्हिससाठी प्रयत्न करतो तर त्याच्याकरता आपला राज्यसेवा असेल UPSC त्याचं एक सिलेबस आहे प्रॉपरली, तसं याचं वेगळं सिलेबस असतं? हो. ग्रुप बी आणि ग्रुप ए साठी थोडा वेगळा सिलेबस आहे. आता ग्रुप बी ची एक्झाम पण झाली. ग्रुप बी मध्ये MSW किंवा समाज विकासाशी रिलेटेड जे MSWचा सिलेबस असतो तो मॅक्झिमम असतो. जवळपास 40 ते 50% प्रश्न त्या सिलेबसवर विचारले जातात. नंतर आपलं गणित बुद्धिमत्ता आहे, करंट इव्हेंट्स असतील किंवा जनरल असेल, जनरलचा भाग खूप कमी असतो. समाज विकास योजना किंवा सामाजिक कार्य याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये ज्या लोकांचा MSW झालेला आहे त्याच्या लोकांना थोडा फायदा होऊ शकतो की MSWचा प्रत्यक्ष सिलेबस त्याच्यामध्ये असल्यामुळे ग्रुप बी आणि ग्रुप ए साठी त्यांना तिला डायरेक्ट फायदा होऊ शकतो, कारण की ते पण मार्क आणि इंटरव्ह्यूचे असे दोन्ही मार्क मिळून ग्रुप बी आणि ग्रुप एचं मेरिट लागतं. आणि ग्रुप सी साठी थोडासा वेगळा अभ्यासक्रम आहे की 25 मार्काला 25% प्रश्न तुम्हाला मराठीवर येणार आहेत, 25% इंग्रजीवर येणार आहेत, 25% गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि 25% जनरल आपलं GK जनरल सायन्स म्हणून आपण जे म्हणतो तर त्याच्यावर येणार आहे. त्याच्यामुळे जनरलचा भाग थोडंसं त्या मनानं कमी येईल. मराठी इंग्लिशवर जास्त फोकस केला तर ग्रुप सीची पण एकदम इझिली क्लिअर होऊ शकते. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, MSW ही अशी एक पदवी आहे बघा की जी तुम्ही बऱ्याचदा आपण स्पर्धा परीक्षेला येतो, आफ्टर ग्रॅज्युएशन येतो, तुम्ही MSW केलं पाहिजे.
तिच्यातून तुम्हाला समाज कल्याणचे जे आहे हे एक चॅनल ओपन होतं बघा, जे सरांनी सांगितलं. आणि याच्यामधून ग्रुप ए साठी MSWची रिक्वायरमेंट आहे तिथं. म्हणजे ही खूप महत्त्वाची जी आहे की ती एक संधी आपल्याला चालून येते आणि तिथं MSW जे आहे या पदवीची रिक्वायरमेंट आहे. सो बऱ्याचदा आपण जे आहे की रुटीन आपलं शिक्षण जे आहे ते सोडलेलं असतं कम्प्लिटली जे आहे स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यात. सो माझं असं म्हणणं आहे की ते कंटिन्युटी जर तिच्यामध्ये राहिली, इतर पण आपण जे आहेत संधी बघितल्या पाहिजेत. मग आता तुम्ही ज्यावेळेस ही परीक्षा उत्तीर्ण झाला होता, मग त्यावेळेस तुम्ही फक्त समाज कल्याणसाठी प्रिपेअर करत होता की तुम्ही इतर पण परीक्षांसाठी प्रिपेअर करत होता? नाही, माझं मेन टार्गेट MPSC राज्यसेवा म्हणून प्रिपेअर करत होतो. मध्ये मध्ये जशा एक्झाम येतील एक प्रॅक्टिस म्हणून आपण प्रत्येक जण देतच असतो, तशी पण मी पण दिली होती. त्यामुळे माझा त्या परीक्षेत माझा राज्यातून 3रा रँक आला आणि मी जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर मला याच्यातल्या बऱ्याच गोष्टी समजल्या की याच्यामध्ये आपण बरंच काम पण करू शकतो. सध्या पण मी क्लास 1 साठी राज्यसेवेची तयारी करतोच आहे, पण हा पण विभाग चांगला आहे, याच्यामध्ये खूप संधी आहेत आणि खरंच खूप गरजू लोकांपर्यंत पोहोचून आपण त्या गरजू लोकांना जर मदत केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं खरंच जे समाधान असतं ते आपल्याला खूप मोठं समाधान देऊन जातं. हे पण ह्या डिपार्टमेंटमधून साध्य होतं बघा. आणि एक वेगळा विषय सांगायचा म्हणजे आपण बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन बरेच लोक आर्ट्समधून करतात. तर माझं सजेशन असं राहील की पोस्ट ग्रॅज्युएशन करताना MSWचा जर तुम्ही विचार केला तर बऱ्याच वेगळ्या संधी पण MSW मधून आपल्याला उपलब्ध होतील. फक्त समाज कल्याणच नाही, इतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग पण वेगळा झालेला आहे. त्याच्यासाठी पण ग्रुप एच्या एक्झामसाठी MSWच कंपल्सरी केलेला आहे. त्याच्यानंतर आदिवासी विभागमध्ये बरेच जागा आहेत की ज्याच्यामध्ये MSW कंपल्सरी आहेत, तर ते पण एक ऑप्शन आपल्यासाठी ओपन होऊ शकतात MSW म्हणून. बरोबर. म्हणजे बघा, आता सरांनी पण आपल्याला हे क्लिअर करून दिलेलं आहे की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताना PG करताना आपण फक्त आर्ट्सचा विचार न करता, म्हणजे समजा आपण BA केलेलं आहे तर मग MA न करता आपण जे आहे जर इकडे वळलो तर तिच्यातून आपल्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जे आहे क्लास 1ची पदं जी आहेत तर ती मिळू शकतात. सो ते आपल्यासाठी एक मोठं बेनिफिट जे आहे तर ते इथं असू शकतं. आता एक जो मुद्दा असतो बघा, जसं आता समाज कल्याणचे इंटरव्ह्यू सुरू आहेत, आता याचा निकाल येईल, त्याचा निकाल आल्यानंतर बरेचसे जे विद्यार्थी असतात मग त्यांची रिक्वायरमेंट असते की नाही मला समाज कल्याण अधिकारीच व्हायचं आहे. हे प्रत्येक परीक्षेनंतर होतं की समजा फॉरेस्ट असेल, त्याचा रिझल्ट आल्यानंतर ती परिस्थिती, आता FSOचा निकाल आलेला आहे, मग आता ही परिस्थिती की मला फूड सेफ्टी ऑफिसरच व्हायचं आहे, किंवा ते साऊथ इंडियन मूवी वगैरे बघून मग तसं आहे ना, ते 1-2 मूवी आहेत तिच्यानी पण ते वाटतं आणि हा रिझल्ट आलेला आहे. मग अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल बरं तुम्ही? नाही, बरोबर आहे की निकाल आल्यानंतर त्या पदाचं आपल्याला हे वाटू लागतं की हे पद आपल्यालाही मिळेल, कारण की आपल्यासोबतचं कोणीतरी झालेलं असतं, आपल्यासोबत अभ्यास करणारा, आपल्यासोबत बसणारा. पण याच्यामध्ये असं आहे की समाज कल्याण विभागामध्ये सेपरेट एक्झाम होत असल्यामुळं आणि पदं एकदा भरल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर वॅकन्सी निघत नाही, कारण की डिपार्टमेंटमध्येच वॅकन्सी नसणार आहे एवढे पदं भरल्यानंतर. तर किती वर्षांना ॲड येईल याचा पण आपण विचार करायचा असतो आणि तेवढं वर्ष आपण थांबू शकू का नाही त्याचाही एक विचार करायचा असतो. त्यामुळे ज्या रेग्युलर एक्झाम आहेत त्या तर तुम्ही देतच राहा, साईड बाय साईड जे आपला समाज कल्याणचा अभ्यास आहे तोही सुरू ठेवत राहा, कारण की ही ॲड जवळपास माग 13 किंवा 14च्या आसपास आलेली असेल मला माझ्या अंदाजे, त्याच्यानंतर आता आलेली आहे. तर तो एक विचार आपल्याला करावा लागेल की पुढची ॲड किती वर्षानंतर येईल, आणि मी आतापासूनच समाज कल्याणचा सिलेबस घेऊन पूर्ण वेळ बसून नाही शकत, कारण की ॲड कधी येईल हे सांगू शकत नाही आपण. पण लक्ष राहू द्या की ॲड कधी येऊ शकते, त्याच्यानुसार तो आपल्या प्लॅनिंग त्याच्यानुसार ठरवा. म्हणजे बघा, समाज कल्याण असेल, FSO असेल, मध्ये मेट्रोलॉजीची पण एक्झाम झालेली आहे बघा. म्हणजे आज कितीतरी मेकॅनिकल इंजिनियर होते इंटरव्ह्यूसाठी ना, मेट्रोलॉजी त्यांच्यासाठी पण होतं, वजन माप त्याच्याशी संबंधित जी पद आहे. मग मूळ मुद्दा एवढाच आहे की तुम्ही प्रॉपरली सिव्हिल सर्व्हिससाठी प्रिपेअर करा. ह्या ज्या आहेत ह्या बोनस म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता, बरोबर की नाही सर? कारण ह्या एक्झामची फ्रिक्वेन्सी ॲड येण्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी असणार आहे आणि खूप वेळेनंतर असणार आहे. आणि जे की रेग्युलर एक्झाम असतील तुमच्या, कोणी ग्रुप B साठी तयार करत असेल तर त्या दरवर्षी होणाऱ्या एक्झाम आहे, किंवा राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, ह्या दरवर्षी होणाऱ्या एक्झाम आहेत. तर त्या तुम्ही तुमच्या टार्गेटनुसार चालूच राहू देता. ह्या एक्झामचा प्रॉब्लेम हाच आहे की त्यांची ॲड येण्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी असते, खूप वेळेनंतर ॲड येतात राहतात. त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलर ह्याच एक्झामला टार्गेट करून चालणं तसं फेवरेबल होणार नाही तुम्हाला, कारण की एज आणि तुमचं किती वेळ द्यायचा परीक्षेसाठी त्याचा जर विचार करता एवढे लांबच्या एक्झामसाठी पूर्ण 3 आणि 4 वर्ष एकच एक्झामसाठी तयारी करणं योग्य नाही. तुम्ही तुमच्या प्लॅननुसार इतरही एक्झाम टार्गेट करत राहता. बरोबर. सो आता जवळपास एक 10 वर्षाचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. मला सांगा, असे काही अनुभव आहेत का तुमचे की जे मेमोरेबल आहेत एकदम, की जॉब करत असताना समाज कल्याणमध्ये मेमोरेबल एकदम, की बाबा हे? तसे आहेत मेमोरेबल, चांगले वाईट पण असतात. पण माझा एक चांगला अनुभव असा सांगतोय की
एक कोरोनाच्या पिरियडमध्ये सर्वांना माहीत असेल की सर्वच लोकांचे बाहेर राहण्याचे वगैरे जे पुण्यात जे राहत होतात त्यांचे रूम वगैरे बंद झाले असल्यामुळे ते प्रत्येक जण गावाकडे गेलो. तसंच आमचं शासकीय वसतिगृह आहे त्याच्यामध्ये पण वसतिगृह बंद झालेलं होतं. सर्व मुलांना घरी जाण्याचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे आलेल्या होत्या. पण एक अनाथ मुलगा होता आमच्या हॉस्टेलमध्ये, तर मग त्याचा थोडंसं बाहेर कुठं राहायचं वगैरे तो प्रॉब्लेम सुरू झाला. तर मग आम्ही त्यावेळेस आमचे वरिष्ठ अधिकारी साहेब यांची थोडी परमिशन घेऊन त्याला वसतिगृहातच राहण्यासाठी परवानगी दिली. आणि तो ग्रॅज्युएशन झालेलं होतं, पण त्या काळात 1-1.5 वर्ष जवळपास तो एकटाच तिथं असायचा. मी आपलं रेग्युलर चक्कर मारताना जायचो. तर मग त्याच्याशी थोडंसं जास्त कॉन्टॅक्ट आला. तर मग मी त्याला थोडं अभ्यासासाठी सजेशन केलं की तुझ्याकडे वेळ आहे बुवा, तू थोडासा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का विचार नाही करत. तर त्याला तोपर्यंत तेवढा गंध नव्हता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, ते शिकण्यासाठी बुवा अनाथ असल्यामुळे तेवढं त्याला मार्गदर्शन नव्हतं. पण ते मार्गदर्शन त्याला तिथून मी थोडंसं हळूहळू मानसिकता तयार केली आणि त्याने मी थोडासा रिस्पॉन्स चांगला दिला. जाणीव वगैरे असल्यामुळे त्याने एक चांगला रिस्पॉन्स दिला. त्याच्यानंतर कंटिन्यू तो हॉस्टेलमध्ये राहिला. त्याच्यानंतर मग 1 वर्ष पुण्यातही राहिला. त्याला सगळे मार्गदर्शन असेल, पुस्तकाचं मार्गदर्शन असेल किंवा काही आर्थिक गोष्टी असतील त्या सगळ्या मदत आम्ही आमच्या परीनं जशा शक्य होतील तशा किंवा डिपार्टमेंटकडून ज्या काही गोष्टी त्याचा प्रोव्हाइड करता येईल त्या प्रोव्हाइड केल्या. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता लेटेस्ट जो तलाठीचा रिझल्ट आला आहे त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन होऊन तो सध्या जॉईन पण झालेला आहे. ते एक थोडंसं मनाला कधीतरी वाटतं की आपण काहीतरी चांगल्या विचाराने एखादी गोष्ट केली आणि त्याचं ते फळ मिळालं, त्याचं एक मनाला समाधान आहे. त्याला एक त्याच्या आयुष्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि आम्हालाही एक त्याचं समाधान वाटतं की आमच्या मार्गदर्शनामुळे त्याला थोडंसं काहीतरी मिळालं. हे मेमरेबल असतात बघा असे अनुभव, हा की नाही, की ज्याच्यामध्ये त्यांनी विचार समजा वेळेचा सदुपयोग पण केला, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी त्यांनी अंमलात आणल्या आणि त्याच्यातून एक चांगलं जे आहे आयुष्य आता त्याच्यासमोर आहे. सो तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे रुटीन डे टू डे लाईफमध्ये आपण काही गोष्टी चांगल्या करू शकतो. जसं अमोल सर म्हटलेत की आपण जर काही चांगल्या भावनेने केलं तर त्याच्यातून आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाउन्स बॅक होतात. आणि ज्यावेळेस ज्या बघा साधी गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळेस नवोदयमध्ये होतो, मी 8वीत होतो त्यावेळेस, आणि आम्हाला नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलेलं होतं. सो नवीन बिल्डिंगमध्ये तिथं आजूबाजूला झाडं नव्हती. सो आमची जी बॅच होती, आम्ही आमच्या हाऊसमधले जी 8वीची मुलं होती, 6वी 7वी, आम्ही सगळ्यांनी त्या हॉस्टेलच्या बाहेर झाडं लावली होती. आणि आता जी आहे की ती झाडं एवढी मोठी झालेली आहेत, ते काळात आम्ही लावलेली. विशेष म्हणजे ती झाडं अशी होती की जिवंत होती, त्या काडी एक पान पण नव्हतं, अशा त्या काड्या होत्या सगळ्या. आणि आता मोठी मोठी झाडं ती झालेली आहे. सो तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो बघा की अमोल सरसुद्धा जे आहे ते नवोदयचे स्टुडंट आहेत. सो सर JNV जालन्याचे स्टुडंट आहेत बघा, है ना. सो सरांच्या जालन्याच्या नवोदयविषयीच्या आमच्या ज्या आहेत त्या फार वेगळ्या अनुभव आहेत. कारण आम्ही स्पोर्ट्सला तिथं क्लस्टर रिजनलसाठी गेलो होतो 2 वेळेसच्या आहेत मी. आणि तिथं बाजूला एक गाव होतं बघा, है ना, त्याचं नाव मला आता अंबा. आणि तिथं 3 रुपयात एक व्यक्ती पिक्चर दाखवायची. सो आम्ही ते म्हणजे इकडं जर स्पोर्ट्सचं झालं नाही झालं की पळून जाऊन जे आहे ते चित्रपट तिथं बघायचो. सो तुम्ही पण तिथे चित्रपट बघितले असतील ना 3-3 रुपयात? हो. हां, त्याचा एक वेगळा अनुभव असा की त्या वयामध्ये कसं की नवोदयला असल्यामुळे ते एक कंपाऊंड असायचं आणि त्या कंपाऊंडच्या बाहेर जाण्याची शक्यतो परमिशन नसायची. तर मग दुपारचा वेळ असायचा, लंच नंतर 2 ते 5चा फ्री वेळ असायचा. तर मग त्या दरम्यान कसं असतं त्या वयात थोडंसं आपल्याला बाहेर जाण्याची इच्छुकता असली की कधी कधी आम्हाला तिथून मग भिंतीवर उडी मारून का असेना जावं लागायचं. पण पकडल्यामुळे त्याच्यानंतर आमचं ते जाणं बंद झालं. पण ते मी जेव्हा गेलो तेव्हा ते कंपाऊंड पण नव्हतं त्या साईडला, म्हणजे ते तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. हां, म्हणजे डायरेक्टली. आणि त्या तारेच्या कंपाऊंडला काय ते असं ओपन केलं की मग जावा तुम्ही. सो जालना नवोदयच्या आमच्या तशा आठवणी भरपूर आहेत स्पोर्ट्सच्या. नवोदय ही जी आहे बघा आपल्यामधला दोघांमधला जो एक दुवा आहे नवोदय विद्यालय, हा ना. तर तुम्हाला काय वाटतं बरं नवोदय ही संकल्पना जी आहे त्याच्याबद्दल? नवोदय खरंच खूप चांगली संकल्पना आहे. कारण की माझा स्वतःचा जरी अनुभव सांगितला तरी नवोदयमुळं मी आज जे काही आहे असं हे होतं की आपण नवोदयला जर नसतो तर एवढ्या लेवलपर्यंतही पोहोचू शकलो नसतो. कारण की त्यावेळेस शिक्षणाचं जे माध्यम होतं की आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकलेलो होतो 5वी पर्यंत, 8वी पर्यंत, तरी 7वी पर्यंत तर आम्ही जिल्हा परिषदलाच शिकलो असतो आणि नंतर काहीतरी एखाद्या तालुक्याच्या ठिकाणापर्यंत गेलो असतो सपोज. पण आम्हाला ते नवोदयला नंबर लागल्यामुळे आम्हाला 6वी पासून CBSEचा सिलेबसमध्ये शिकायला मिळालं. आणि त्यावेळेस आता कसं CBSEच्या शाळा तालुका लेवलवर पण झालेल्या आहेत, पण त्यावेळेस तालुका लेवलवर CBSEच्या वगैरे अशा शाळा नव्हत्या. त्यामुळे असं वाटतं की त्यावेळेस आम्हाला जे 6वी पासून CBSEनं मिळालं आणि तिथून आमचा जो बेस तयार झाला नवोदयमुळं,
10वी पर्यंत तो बेस तयार झाला. त्या बेसच्या आधारावर आम्ही आज जे काही आहोत ते त्या बेसमुळे आहोत की तो 6वी ते 10वी जो की मेन आपला आयुष्याचा शैक्षणिक म्हटल्यानंतर तर खूप महत्वाचा पिरियड असतो. तो बेस आमचा तिथे चांगला तयार झाल्यामुळे आम्हाला एक जे काही आम्ही आहोत ते सध्या नवोदयचे त्याच्यामध्ये बराच खूप मोठा वाटा आहे. हा, म्हणजे नवोदय जे आहे ना ते हॉस्टेल लाईफ आणि त्या गोष्टी, म्हणजे आता मी बऱ्याचदा बघतो की आताचं जे जनरेशन आहे, शेवटी प्रत्येक जनरेशनचे स्वतःचे आपले काही फीचर्स आहेत. जसं आता 1 जानेवारीपासून जेन बीटाचा जन्म झाला आहे, तर त्यांच्याबद्दल म्हटलं जातं आहे की हे आता AI डिजिटल त्या याच्यामध्ये हे खूप जे आहेत ते ॲडव्हान्स असतील. पण मूळ जे आहे की एक हॉस्टेल लाईफ तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने जे आहे ते म्हणजे आकार देते तुमच्या आयुष्याला. आणि नवोदयचा एक दुसरा आहे की मला गेल्या एक 4-5 दिवसापूर्वीच आमचे खैनार सर होते बघा, सरांचा फोन पण आला होता आणि ही सेड की बाबा हा ना तेव्हा तू 5 वाजता उठत होता. म्हटलं हा, मग त्याच्यामुळे आता पण मी 5 वाजताच उठतोय. आणि सकाळचं जे लेक्चर असतं आपलं न्यूज ॲनालिसिस वगैरे, तर त्याच्यामुळे चालू येते. सो नवोदयने अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा की तिच्यामुळे मग ते म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलचा तो भाग होऊन जातो. मला बऱ्याच लोकांनी विचारलं आहे की ते उठून कसं काय करायचं रोज, तर मग ते त्याचा बेस तो आहे खरं तर. नवोदयचा खरंच तो एक आहे की लवकर उठण्याची जी सवय असते आणि एक आहे की शरीराला जे 6वी ते 10वीचा जो एज पिरियड असतो त्या पिरियडमध्ये लागलेल्या सवयी शक्यतो आयुष्यभर कंटिन्यू होतात. त्याच्यामुळे आम्हाला जर लवकर उठण्याचं असतं, त्याच्या बऱ्याच लोकांना तो प्रॉब्लेम येतो की लवकर उठायसाठी बरंच जेवार वगैरे येतं. तर जे नवोदयचे विद्यार्थी असतील तर मला वाटतं त्यांना तसं काही जेवार येत नसेल, किंवा दररोज थोडासा व्यायाम करण्याची जी सवय होती नवोदयमध्ये ती, किंवा अभ्यासासाठी कॉम्पिटिशन असेल एकमेकांमध्ये ती, आणि इतर गोष्टी नव्हत्या. म्हणजे एकमेकांना एक भैया म्हणून जे संस्कृती होती की हॉस्टेल लाईफमध्ये एकमेकांना मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणून जे वागवले जातं आणि तिथून जे की रिलेशन तयार झालेले ते अजूनही त्या वयापासून अजूनही तेच यांना कंटिन्यू आहे की हा मोठा भाऊ हा माझा मोठा भाऊ आहे किंवा हा माझा छोटा भाऊ आहे. त्याच दृष्टिकोनातून एकमेकांना मदत करण्यासाठी ती भावना तयार होते. हां, म्हणजे ते एक आहे नवोदय कम्युनिटीचं जे आहे. म्हणजे आता पण आमच्या नवोदयमध्ये पण आता ते सध्या ॲल्युमिनी मीट्स वगैरे गेल्या 3-4 वर्षापासून ते खूपच प्रॉपरली चालू आहे बघा. त्यामुळे बाकीचे लोक पण भेटतात. सो आता हे सगळं आहे याच्याबरोबरच जे आहे बघा, आता ज्या मुलाखतीचे कॅन्डिडेट्स आपले आहेत, त्या मुलाखतीच्या कॅन्डिडेट्सला आपण जे आहे तर काय सजेशन द्याल बरं, की काय करायला पाहिजे? कारण 6-7ला त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत ग्रुप बीचे, आणि या मुलांना असा स्पेसिफिक वेळ पण नाही मिळाला. म्हणजे कंबाईनची एक्झाम होती संडेला, त्याच्यामुळे एक बरेचसे विद्यार्थी द्विधामन स्थितीत होते. आणि हा पण एक मुद्दा असतो की एकीकडे राज्यसेवा मेन्स आहे, एकीकडे जे आहे कंबाईन आहे, आणि आता हे जे आहे समाज कल्याणचा इंटरव्ह्यू आहे. मग एकतर अशा याच्यामध्ये तुम्ही कूल राहून कसं डील करायचं? हां, हा बरोबर प्रश्न आहे. कारण की कालच ग्रुप बीची एक्झाम झाल्यामुळे बऱ्याच मुलांनी या इंटरव्ह्यूकडे लक्ष दिलेलं नव्हतं. आज इंटरव्ह्यू घेताना बऱ्याच काही गोष्टी लक्षात आल्या, पण एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये समाज कल्याण आपलं आयोगाच्या साईटवर समाज कल्याण अधिकारी गट बचे जे कार्य आहे, कर्तव्य जबाबदाऱ्या, त्याचं प्रॉपर एक पेज दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. कारण की तेच वर्डिंग जर तिथं आलं तर, कारण की ते त्यांनीच टाकलेलं आहे, आयोगानेच टाकलेले असल्यामुळे आपली ती वर्डिंग जरी आली तर ती एक त्यांना होती. काही योजना करून जा, की जे समाज कल्याण आता आपण चर्चा केली आहे योजनांची, त्या योजना थोड्याशा व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर आणि जनरल इंटरव्ह्यू आपला आहेच की आपली प्रोफाईल असेल, प्रोफाईलवर असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन असेल त्याच्यावरही विचारलं जाऊ शकतं तुमचे, किंवा ॲड्रेसनुसारही प्रश्न येऊ शकतात तुम्हाला, ते विचारले जाऊ शकतं. आणि मेन परत एक मुद्दा मी सुरुवातीलाच मेन्शन केलेला आहे की DPSP, आणि त्याच्यामध्ये पण कलम 38 आणि 46 हे समाज कल्याणचे बेस आहेत. तर ते दोन्ही कलम व्यवस्थित करा आणि DPSP मधले बऱ्याच गोष्टी तुम्ही व्यवस्थित करून जा. एवढ्या याच्यावरही तुमचा बराच इंटरव्ह्यू कव्हर होऊ शकतो. आणि एक कॉन्फिडंटली जा की आपण इंटरव्ह्यूसाठी परत सिलेक्ट झालेलोच आहोत, त्याच्यामुळे ते एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे की आपण ती एक एक्झाम क्लिअर केलेली आहे. त्यामुळं एवढं काही टेन्शन घेऊ नका. या गोष्टी तिथे गेल्यानंतर बरोबर तुम्ही कॉन्फिडन्स आणि टू बी हॉनेस्ट, ह्या जर 2 गोष्टी तुमच्यात असेल तर इंटरव्ह्यू क्रॅक करायला जास्त काही अवघड जाणार. बऱ्याचदा हे जे असतं बघा की आपल्याला चूज करताना प्रॉब्लेम्स येतात. बरेच विद्यार्थी जे आहेत, म्हणजे मला काही लोक अशी पण भेटली की मग मी जातच नाही इंटरव्ह्यूला. म्हणजे तिने एवढं हे केलं होतं की आता ती तयारी नाही, मग मी जात नाही. तर असं शक्यतो करू नका. म्हणजे तो एक फार क्लिअर कट कन्सर्न आहे की एवढ्या शेवटच्या टप्प्याला आल्यानंतर तुम्ही शस्त्र खाली टाकायचं नसतं बघा. कारण इंटरव्ह्यू ही जी गोष्ट आहे ती इट्स ऑल अबाउट युअर पर्सनॅलिटी. तुम्ही आजपर्यंत जे काही शिकलात, तुमचं डे टू डे लाईफ आहे, तुमचं अपब्रिंगिंग आहे, या सगळ्या गोष्टी तिथं रिफ्लेक्ट होतात बघा. इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही आता बाकी एक्झामला जे असतील, कंबाईनची प्री मेन्स असेल किंवा राज्यसेवेची प्री मेन्स असेल, इथं तुमची तयारी असणं आवश्यक आहे.
पण इंटरव्ह्यू मला तर नाही वाटत की तुम्ही तयारी करूनच गेलेली पाहिजे. माझे बरेच मित्रांचे अनुभव पण असे आहेत की राज्यसेवेमध्ये 100पैकी 60 आणि 62 मार्क बिना तयारीचे गेलेले आहेत तरी गेले. कारण की ते इंटरव्ह्यू तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आहे. ती पर्सनॅलिटी शक्यतो तुम्ही तयारी एक आठवडाभर जर तयारी करून गेले तर एवढा काही फरक पडत नाही. फक्त तुमच्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये फरक पडू शकतो, पण पर्सनॅलिटीमध्ये फरक पडत नाही. आणि जे आयोगामध्ये आपल्याला जे हे अध्यक्ष आणि इंटरव्ह्यू घेणारे जी पॅनल असेल तर ते त्या लेवलची मॅच्युरिटी लेवल असते त्यांची की ते आपल्यातली फक्त त्यांना जे पाहिजे असतं पर्सनॅलिटी तेवढी काढून घेतात की प्रत्येक उत्तराला ते जज नाही करत बसत. ती आपली ऍक्च्युअल जी पर्सनॅलिटी ती त्यांना एक 2-3 प्रश्नावरून लक्षात येते. त्यामुळं माझी तयारी नाही झाली, मी 8 दिवस काहीच नाही केलं म्हणून इंटरव्ह्यूला न जाणं हे असं काही करू नका. प्रत्येक जणांनी डायरेक्ट जाऊन बसलं तरी इंटरव्ह्यू जरी दिला आणि त्यांना जर ते त्यातली 1-2 गोष्टी जर पटल्या आणि तुमचं पर्सनॅलिटी त्यांच्या लक्षात आली तर तुम्ही टॉपर पण असू शकता. ते दुसरा एक याच्यामध्ये असा कन्सर्न येतो जे MCQ पॅटर्नमध्ये तुम्हाला लीड माहीत असते तुमची, मग त्याच्यामुळे ज्यांची खूप जास्त लीड आहे कधी कधी ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गडबड करून जातात, किंवा ज्यांच्या बाबतीमध्ये असं आहे की लीड समजा जे आहे कमी आहे खूप, म्हणजे असा एक कॅन्डिडेट पण भेटला होता किंवा लीड खूप कमी आहे, चान्सेस नाहीच आहे, नाच्या बरोबर आहे, सो मग मी काही डील हे करत नाही. सो अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, असं लीडचं काही मनात ठेवून जाऊच नका इंटरव्ह्यूला. कारण की इंटरव्ह्यू हे एक सेपरेट टेस्ट आहे. समजा पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात त्याला. इंटरव्ह्यू सेपरेट टेस्ट आहे. म्हणजे असं मेन्सचे मार्क माझे एवढे कमी आहेत किंवा एवढी लीड जास्त आहे किंवा खूप कमी लीड आहे मला एवढं कव्हर होईल का नाही, तसं पण नाहीये. 1 आणि 2 मार्काची लीड असणाऱ्यांना सिलेक्शन झालेलं आहे. माझ्याच एक मित्रांचा अनुभव आहे की 68 का 69 मार्काचे शेवटी पडलेले, 2च मार्काची काहीतरी लीड होती, पण क्लास 2ची का असे ना पोस्ट मिळाली. त्याच्यामुळे तसं काही मनात घेऊन जाऊ नका की मला लीड कमी आहे आणि मग मी जास्त तयारी करून का जाऊ, मग होणारच नाही बा माझं, तसं काही मनात ठेवू नका. कारण की पर्सनॅलिटी टेस्ट इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही 68, 70, 72 पर्यंत 75 पर्यंतही मार्क पडलेले आहेत आणि ते आपल्यालाही पडू शकतात. असं नाही की मेन्सला कमी मार्क म्हणजे इंटरव्ह्यूला कमीच पडले पाहिजे असं नाहीये. तशी उदाहरणं पण आहेत की कमी लीड असणाऱ्यांना 70 पर्यंत मार्क पडलेले आहेत. तसंच या परीक्षेत पण तसं होऊ शकतं, 50 पैकी तुम्हाला 35 वगैरे मार्क पडू शकतात. त्यामुळे तसं काही मनात ठेवून जाऊ नका, एकदम फ्री माइंडनं जा, मोकळ्या मनानं जा. आणि याच्यामध्ये प्रमोशनच्या संधी कशा असतात बरं? म्हणजे जे विद्यार्थी आता समाज कल्याण गट ब म्हणून अधिकारी म्हणून इन होतील किंवा जे गट अ म्हणून येतील, तर यांना प्रमोशनच्या संधी कशा असतात? आणि प्रमोशनच्या गट ब च्या परीक्षेपासून गट ब च्या पोस्टपासून प्रमोशनच्या संधी खूप फास्ट आहे समाज कल्याणमध्ये. गट ब म्हणून जर तुम्ही जॉईन झाले, एक 4 ते 5 वर्षामध्ये तुम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ म्हणून प्रमोशन मिळतं तुम्हाला. फक्त एकच कंडिशन आहे की एक डिपार्टमेंटल एक्झाम असते तेवढी क्लिअर करायची असते. त्याच्यानंतर 3 ते 5 मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत आपलं प्रमोशन तिथं होऊनच जातं. समाज कल्याण गट म्हणून प्रमोशन झालं किंवा आपण डायरेक्ट समाज कल्याण गट म्हणून जॉईन जरी झालो तर तिथून उपविभाग अधिकारी म्हणजे डिव्हिजन ऑफिसर म्हणून एक प्रमोशनचा चान्स असतो. तर तो एक 5 वर्षानंतर तोही ओपन होतो. त्यामुळं समाज कल्याणमध्ये प्रमोशनचे चान्सेस इतर बऱ्याच डिपार्टमेंटपेक्षा खूप फास्ट आहेत. फक्त तुम्ही गट ब किंवा गट म्हणून डायरेक्टली जॉईन झालेले पाहिजे. म्हणजे ही एक जे आहे बघा, सोने पे सुहागा अशी जी आहे तर ती अपॉर्च्युनिटी आहे. कारण बऱ्याचशा पदांमध्ये आपण जे बघतो रुटीन याच्यामध्ये की ज्या पदांबद्दल खूप आकर्षण आहे विद्यार्थ्यांमध्ये, त्या पदांमध्ये प्रमोशनच्या संधी फार कमी तुम्हाला मिळतात, है ना? कमी किंवा उशीर खूप लागतो. उशीर खूप लागतो. म्हणजे समाज कल्याण मधले जे प्रमोशनचे चॅनल आहेत ते खूप फास्ट आहेत, है ना? कारण इतका पण उशीर लागू नये की म्हणजे ते उत्साहानंतर राहतच नाही. म्हणजे ते है ना, शॉशँक रिडेम्पशनच्या रेड सारखं की बाबा मला सोडा जेलमधून, नका सोडू, मला काही फरक पडत नाही आता, तेवढ्या लेवलला ते जाणार असलं तर मग तो जो एन्जॉय असतो त्याच्यावर प्रमोशनचा उद्देश तो आहे की तुमची कामाची पद्धत आणि काम जर बदललं तुमचं, म्हणजे कामाची पद्धत आणि कामाचं हे बदललं तर ते माणूस वेगळं काम म्हणून ते त्यांना त्या उत्साहानं करत असतो. आणि एकाच पदावर जास्त वेळ काम केलं तेच काम करून थोडं स्टॅग्नेशन वगैरे येऊ शकतं. त्यामुळे तो एक प्रमोशनच्या मागचा वन ऑफ द उद्देश म्हणून तो पण आहे की तुमची कामाची पद्धत बदलली आणि काम बदललं तर त्या उत्साहानं माणूस ते नवीन काम करतो. बरं, आता तुम्हाला प्रशासनामध्ये 10 वर्ष झालेले आहेत. मग एक काळ असा होता की बाबा सेवा ज्येष्ठता जी आहे सिनियरिटीनुसार प्रमोशन, मेरिट बेस्ड प्रमोशन असं पण होतं का बरं सिस्टीममध्ये, किंवा त्याच्यासाठी काही निकष आहेत का? अजून तरी मेन क्रायटेरिया हाच आहे की सेवा ज्येष्ठताच आहे. मेरिटचा विषय एकाच ठिकाणी थोडाफार म्हणजे जास्त पण नाही, जे CR लिहिले जातात ते एक मेरिटचा विषय आहे. जर एखादा जे सेवा ज्येष्ठता याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जर असेल आणि त्याच्या जर CR मध्ये जर कमी गुण वगैरे असतील, शक्यतो तसं कोणी नुकसान सिनियर अधिकारी करत नाही.
पण तोच एक क्रायटेरिया आहे की जिथं तुमचं मेरिट बघितलं जाऊ शकतं की CR मध्ये त्या अधिकाऱ्याने कसं काम केलंय, त्याला CR मध्ये जे गुणांकन केलेलं असतं. बरं, ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्टर अमोल भालके यांच्याकडून जे आहे ओव्हरऑल समाज कल्याण असेल किंवा इतर त्याच्याशी संबंधित ज्या संधी आहेत त्याच्याबद्दल जाणून घेतलं. बघा, पॉडकास्टमध्ये आपण जे आहे अशाच वेगवेगळे जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यांच्याकडून आपण काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, शेवटी जे आहे की सॉक्रेटिसने म्हटलं आहे की सगळं काही तुम्हाला माहीत आहे असं ज्या वेळेस तुमच्या बाबतीमध्ये होतं तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे ना. मला काही माहीत नाही आहे बाबा, माझी बाटी कोरी आहे ना, हे धरून चाललं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला घेता येतात, चांगली गोष्ट आहे. सो त्यामुळे जे आहे पॉडकास्टमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जे आहे त्या चर्चा करत राहूयात. तुम्ही जे आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, काही गोष्टी सांगितल्या तिच्यामध्ये, आणि येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांना पण संधी तिच्यातून ज्या आहेत तर त्या कॅश करता येतील. सो त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. सो धन्यवाद. आणि सर्व विद्यार्थ्यांना, कोणाचे इंटरव्ह्यू असतील, इतर परीक्षा असतील, सर्व इंटरव्ह्यूसाठी, परीक्षेसाठी, अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा. आणि स्पॉटलाईटमध्ये मला बोलवलं, सरांचंही आभार मानतो. थँक्यू.